गायत्री शिवण क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग करणार आहे। आधी आपण घेणार आहे उंची आहे 14+1, शोल्डर आहे 12चं अर्ध घ्यायचं आहे 6, त्याच्यानंतर छाती आहे 36। तर इथे शोल्डर 6चा चौकोन करून घ्यायचा आहे, छाती आहे 36, तर 36चा चौथा भाग घ्यायचा आहे। 36चा चौथा भाग येईल 9 + 1.5 इंच जास्ती घ्यायचा आहे, तर छाती येईल 9 + 1.5 म्हणजे हे येईल 10.5। आधी मागचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे। आता इथे आलं छातीचं माप, इथे घ्यायचं आहे दोन्हीचा मध्य, हे बाहीचे आकार द्यासाठी पाहिजे आपल्याला। तर इथे घ्यायचं 6चा मध्य 3, आणि इथे घ्यायचं आहे 1.5 इंच, इथून इथे जोडायचं आहे, इथून घ्यायचं आहे 1.25 इंच वर, आणि इथे घ्यायचं आहे 1.25 इंच आत, आणि इथे 1.25 इंच आत घ्यायचं आहे। इथून इथे जॉईन करायचं आहे, इथून इथे जॉईन करायचं, इथून इथे घ्यायचं आहे। आधी मागच्या भागची कटिंग करून घ्यायची आहे। डायरेक्ट कापडवर प्रिन्स कट कटिंग हे आपल्याला क्रॉस पट्टीचा घ्यायचा आहे। आता हा झाला आहे मागचा भाग, तर आता इथे आपल्याला समोरचा भाग घ्यायचा आहे। तर समोरच्या भागची क्रॉस पट्टी 3 इंचाची फोल्ड आपल्याला आधी करून घ्यायची आहे, म्हणजे हे क्रॉस पट्टीचं आहे म्हणून। मग इथे 3 इंच क्रॉस पट्टीला फोल्ड करून घ्यायची आहे। ही आपण 3 इंच क्रॉस पट्टी फोल्ड करून घेतली। त्यानंतर इथे आपल्याला क्रॉस पट्टीच्या आकारासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। इथे हे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। शिलाईमध्ये मार्जिन जाते म्हणून अर्धा इंच केव्हाही शिल्लक घ्यायचं असते। इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, इथे 1.5 इंच। त्यानंतर इथे आपल्याला 1 इंच या साईडने वाढवायचं आहे, इथे वाढवलेला आहे। आता आपल्याला समोरचा गळा 6चा घ्यायचा आहे, म्हणून इथे जॉईन करायचं आहे। इथून क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे। हा झाला समोरचा भाग, इथे अर्धा इंच वाढवायचा आहे, इथून इथे जॉईन करायचं आहे। आता इथे आपल्याला समोरच्या भागाचा खोल भाग कटिंग करायचा आहे। हे 1 इंच आत घेऊन किंवा समोरचा भाग कटिंग करायचा असतो। त्यानंतर इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे, समोरचा गळा 2, आणि इथे समोरचा गळा 6.5 किंवा 7 इंचाचा घेऊन घ्यायचा आहे। इथे याला गोल राऊंड करायचा आहे। हा झाला आपला समोरचा भाग। आता इथे समोरच्या भागाची कटिंग करून घेतली मी। समोरचा भाग कटिंग झालेला आहे। यानंतर इथे खालीच आपल्याला क्रॉस पट्टी 3 इंचाची काढून घ्यायची आहे। हा समोरच्या भागाची कटिंग केली आहे मी प्रिन्स कटची। इथे हा समोरचा भाग काढलेला आहे। आता इथे ही 3 इंचाची क्रॉस पट्टी आपण कापून घेऊया। तर इथे ही 3 इंचाची क्रॉस पट्टी आहे। त्यानंतर इथे आपलं जे छातीचं माप आहे 10 इंच, 9.5 + 1.5 10.5ची छाती घेतलेली आपण। इथे
कापून घेऊ। हे झालं आहे प्रिन्स कट। आता टक्स कसे आकायचे हे मी तुम्हाला सविस्कर दाखवते। इथून इथे घेतो आपण 4.5 इंच, त्यानंतर उभे घ्यायचे आहे। क्रॉस पट्टीचा आहे म्हणून 2.5 इंचच घ्यायचे केव्हाही टक्स। इथे घेतले 2.5 इंच, इथे घ्यायचे आहे 1 इंच इकडे आणि 1 इंच इथे। इथे प्रिन्स कटला आकार देऊन दिलेला आहे। हे झाली आहे प्रिन्स कटची कटिंग। आता हा झाला मागचा भाग, हा समोरचा भाग आणि इथेही क्रॉस पट्टी। आता आपण घेऊया बाहीची कटिंग। डायरेक्ट कापडावर बाहीची कटिंग घ्यायची आहे। इथे हा कापड आहे, इथे 4 पट घडी घ्यायची घेऊ आपण कापडची। ही घेतली आपण, ही डबल घडी आहे। आता इथे घेऊ 4 पट। छातीपेक्षा 1 इंच केव्हाही घडी घ्यायची आहे। छातीचं माप आहे 10.5, तर इथे घेऊ आपण 9.5 आणि इथे बाही लांबी आहे 4ची। अस्तरचा ब्लाउज आहे म्हणून 4 अधिक 1 इंच घ्यायचा आहे। इथे पण आपण 4 अधिक 1 5 इंच घेऊ। इथून इथे जोडायचं आहे। इथून घ्यायचं आपल्याला 2.5 इंच, इथून घ्यायचं आहे 2 इंच आत। इथून इथे जोडून द्यायचं आहे। दोन्हीचा मध्य घ्यायचा, 8चा मध्य येईल 4, अर्धा इंच वर अर्धा इंच खाली। इथून आकार देऊन द्यायचा आहे आपल्याला। इथून असा खोल आकार द्यायचा केव्हाही बाहीला। त्यानंतर इथे घ्यायचा आहे 1.5 इंच, इथून इथे क्रॉसमध्ये जोडायचं आहे। ही झाली आहे बाहीची कटिंग। याचा खोल भाग कापून घ्यायचा आहे। ही झाली आहे बाही कटिंगची।